हॅलो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कधी कधी तूप तयार करताना लोणी लवकर तयारच होत नाही किंवा तूप तयार करताना तुपामध्ये गाळ जास्त राहतो आणि तूप कमी तयार होतं. अशा खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला आपल्याला फेस करावं लागतं. आज मी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे. त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर अगदी 10 मिनिटांमध्ये तूप आपलं तयार होईल आणि बिलकुल वाया जाणार नाही. सो नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी 11-12च्या दरम्यान तूप तयार करायचं असेल तर साईचा जो डब्बा आहे तो रात्रीच बाहेर काढून ठेवायचा आणि त्याच्यामध्ये 1 वाटी दही टाकून ठेवायचं. दही जास्त तुमच्याकडे नसेल तर ॲटलिस्ट 2-3 चमचे तरी त्याच्यामध्ये दही टाकून ठेवायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण तूप तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जेवढा वेळ पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे तेवढा वेळ पाणी हे फ्रीझरमधलंच वापरा. मग तुम्ही रात्री ती बॉटल फ्रीजरमध्ये ठेवा आणि सकाळी ती बाहेर काढून ठेवा. म्हणजे अर्ध तरी त्याच्यामध्ये बर्फ पाहिजे आणि अर्ध पाणी पाहिजे अशाच पाण्याचा वापर करा, तर ते लोणी पटकन तयार होतं, जास्त वेळ घेत नाही. तुम्ही ते बघू शकता, हार्डली 3 ते 4 मिनटामध्ये अगदी मस्त लोणी तयार झालेलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा हे लोणी तयार करतोय तेव्हा ते कमीत कमी थंड पाण्याने म्हणजे बर्फाच्या पाण्याने 3 ते 4 वेळा तरी स्वच्छ धुवून घ्यायचं. ते स्वच्छ धुवून घेतल्यामुळे तूप तयार करताना त्याच्या खाली जो गाळ बसतो तो कमी बसतो आणि तुपाला वाससुद्धा येत नाही. अशा ह्या छोट्या छोट्या टिप्स आपण त्यांच्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे, कारण त्यांच्याकडे लक्ष दिल्यामुळे होतं काय, तूप तयार करताना बिलकुल वाया जात नाही. म्हणजे त्याचा जास्त गाळ राहत नाही आणि तुपाला वेगळा एक वास येतो तो सुद्धा येत नाही आणि अगदी जेवण करायला जास्त टाईम लागू शकतो. पण अशा पद्धतीने तुम्ही तूप तयार करताय तर 10 मिनटामध्ये तूप तयार होतं. म्हणजे जास्त असा वेगळा वेळ स्पेशली त्याच्यासाठी काढण्याची बिलकुल गरज नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, जसं जसं मी लोणी तयार होते तसं मी वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवते. हे 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुणं खूपच गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुपाला एक वेगळा उग्र वास बिलकुल येत नाही आणि ते स्वच्छ धुतल्यामुळे होतं काय, त्याचा गाळ कमी राहतो. आपण जर ते व्यवस्थित धुतलं नाही आणि तसंच जर आपण गॅसवरती ठेवलं ना की त्याचा गाळ जास्त राहतो आणि मग तुपाला एक वेगळा वाससुद्धा येतो. तर इथे मी प्रॉपर बर्फाच्या पाण्यामध्येच हे सगळं जी प्रोसेस आहे ती करते. त्याच्यामुळे मला ते जास्त फेटत बसायची गरज लागत नाही आहे किंवा मिक्सरचं भांडं भरवायची गरज लागत नाही आहे. हे व्यवस्थित होतं आहे. त्याच्यामुळे कंपल्सरी बर्फाचं पाणी वापरायचं. आता इथे मी शेवटच्या बर्फाच्या पाण्याने हे स्वच्छ धुते आणि तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये बिलकुल काय वाया गेलेलं नाही आहे. अगदी सगळ्या आपण त्या साईचा प्रॉपर वापर केलेला आहे आणि जे पाणी उरतं त्याचंसुद्धा आपण पनीर करू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता बर्फाचं पाणी मी वापरते आणि बर्फाचं पाणी टाकल्यानंतर जे लोणी आहे ते प्रॉपर तयार झालेलं दिसते आपल्याला. त्याला असं वेगळं काय करायची गरजच लागत नाही आहे. मी स्टार्टिंगपासून जेवढ्या काय 2-4 टिप्स सांगितल्यात ना त्या नक्की फॉलो करा. आणि सगळ्यात महत्त्वाची चूक करतो ती आपण साईचा जो डब्बा आहे तो आयत्या वेळी सकाळी वगैरे काढतो आणि मग लगेच करायला घेतो. त्याच्यामुळे खूप सारी साय वाया जाते आणि तूप कमी तयार होतं. त्याच्यामुळे हे रात्रभर बाहेर ठेवा आणि त्याच्यामध्ये दही टाकून ठेवा. खरंच तुम्हाला वेगळा रिझल्ट जाणवेलच. आणि अगदी फक्त इथे बघू शकता 2च भांड्यांचा मी वापर केला आहे, जास्त भांडीसुद्धा भरवलेली नाही आहेत. त्यामुळे अशा काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करा. तर इथे बऱ्यापैकी जे लोणी आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही हे लोणी असंच ठेवू शकता पराठ्यासोबत वगैरे खायला किंवा त्याचं बटर तयार करू शकता किंवा त्या तूप कसं तयार करायचं आणि तुपामध्ये किती गाळ राहतो आहे ते सुद्धा मी तुम्हाला हे जी पूर्ण साय आहे ती फक्त 7 दिवसाची आहे आणि आम्ही दिवसाला अर्धा लिटर दूध घेतो. त्याच्यामुळे 3-3.5 लिटरच्या दुधाचं किती तूप तयार होते हे मी तुम्हाला दाखवते. म्हणजे फक्त 7 दिवसांमध्येच एवढं लोणी तयार होतं. तर इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक स्टेप करणार आहे आणि ती पण खूप महत्त्वाची आहे. तीसुद्धा तुम्ही नक्की बघा, पुढे मी तुम्हाला दाखवेल. आता मोस्टली खूप जण घरी तूप तयार करतच असतील, पण खूप ठिकाणी असं मी बघितलेलं आहे की गाळ खूप राहतो आहे आणि खूप सारी भांडी भरवली जातात आणि मग ती मिक्सरची भांडी वेगळी भरवली जातात, हे तयार करण्यासाठी 5-6 भांडी वेगळी भरवली जातात. तर हे इतकं सगळं पसारा आणि ताप करण्याची बिलकुल गरज नाही आहे तुम्ही व्यवस्थित सिस्टमॅटिक हे केलं तर. आता ऑलमोस्ट लोणी सगळंच तयार झालं आहे, तरी पण ही स्टेप तुम्ही नक्की करा. म्हणजे जेवढं काय त्याच्यामध्ये राहिलेलं असेल ना पाणी वगैरे ते सगळं निघून जातं.
त्यामुळे होतं काय, तूप तयार करताना त्या लोण्यामध्ये खूप सारा जो पाण्याचा प्रमाण असतो तो निघून जातो आणि त्याच्यामुळे तूप तयार करायला जरा इझीसुद्धा जातं. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ते लोणी आहे ते बर्फांचे जे क्यूब्स आहेत त्याच्यामध्ये असं मिक्स करते. त्याच्यामुळे ते अजून छान सॉलिड होतं आणि मग तूप तयार करायला आपल्याला खूप इझी जातं. फक्त 7 दिवसाच्या साईमध्ये इतकं छान लोणी तयार झालेलं आहे. साय बिलकुल वाया गेलेली नाही आहे आणि हे स्वच्छ करण्यासाठी आपण ज्या पाण्याचा वापर केला आहे त्या पाण्यामध्ये थोडेफार जरी अंश राहिले असतील साईचे तर त्याचा वापर आपण करून त्याचं पनीरसुद्धा तयार करू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित लोणी तयार झालेलं आहे आणि तूप तयार करताना 1-2 काही टिप्स आहेत त्यासुद्धा नक्की तुम्ही जर फॉलो केलात ना तर त्याचा जो गाळ आहे तो खूप बऱ्यापैकी कमी राहतो. भांड्याला जेवढं काही लोणी लागलेलं आहे तेवढं सगळं हाताने काढण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा. पण ज्या पॉईंटला तुम्हाला असं वाटेल की आता ह्या भांड्याला लागलेलं हे लोणी काढणं थोडं अशक्य आहे तर तेव्हा काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. म्हणजे बिलकुलच काहीच ह्याच्यामधलं वाया जाणार नाही आणि मी तर तूप तयार करताना त्याचं पाणीसुद्धा वाया घालवत नाही. म्हणजे सगळेच जण करत असतील त्याच्यामुळे सुद्धा छान पनीर तयार होतं. तर इथे एवढं लोणी तयार झालेलं आहे. ज्या भांड्याला लोणी लागले खूप सारं असं तुम्हाला वाटत असेल ते भांडं गॅसवरती अशा पद्धतीने तुम्ही धरून त्याला लागलेलं सगळं लोणी काढू शकता किंवा अशा भांड्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ वगैरे सुद्धा मळू शकता. त्याच्यामुळे ते सुद्धा वाया जाणार नाही. तूप तयार करताना कधीही जाडबुडाचंच जे भांडं आहे त्याचाच वापर करायचा म्हणजे ते लवकर करपलं जात नाही आणि शक्यतो स्टीलचं भांडं वापरा. म्हणजे मी तरी आजपर्यंत स्टीलचं जाडबुडाचंच भांडं वापरत आलेली आहे त्याच्यामुळे मला असं चांगला रिझल्ट मिळालेला आहे. तर इथे मी आता जे लोणी आहे ते गॅसवरती ठेवलेलं आहे आणि कधीही लक्षात ठेवायची गोष्ट की लोणी जेव्हा आपण एखाद्या भांड्यामध्ये ठेवतो तूप तयार करण्यासाठी तेव्हा गॅस कंपल्सरी कमीच ठेवायचा. ही खूप मोठी चूक करतात खूप जणांकडून ही होते की मीडियम गॅस ठेवतात किंवा लो गॅस ठेवतात. असं वाटतं पटकन तूप तयार होईल पण नाही. त्यामुळं होतं काय, जो गाळ राहतो ना तो त्याच्यातून तूप निघण्याऐवजी ते लवकर करपलं जातं आणि त्याच्यामुळे तूप कमी आणि गाळ जास्त राहतो. त्याच्यामुळे ही चूक बिलकुल करू नका आणि शक्यतो तूप तयार करताना जितकं तुम्हाला मध्ये मध्ये ते मिक्स करता येईल तेवढं ते मिक्स करत राहा. आता फॉर एक्झाम्पल ही अशी कंडिशन आहे आणि तुम्ही गॅस मिडियम किंवा हाय ठेवला आहे तर जेवढं काय तूप ते मेल्ट होते ना त्याचा कलर चेंज होतो आणि ते करपलं जातं आणि तूप तयार होण्याऐवजी ते करपून त्याचा गाळ तयार होतो. त्याच्यामुळे ही टिप नक्की लक्षात ठेवा. तूप तयार करताना कधीही गॅस कमीच ठेवायचा. आणि आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यामुळे जो गाळ आहे तो कमी राहतो. तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता किंवा खायचं जे पान आहे ते सुद्धा टाकू शकता. त्याच्यामुळे सुद्धा तुपाला एक चांगला फ्लेवर येतो. काही जण वेलची टाकतात पण मी थोडंसं मीठ टाकते आणि मीठ टाकल्यामुळे अशा पद्धतीने जो गाळ आहे तो असं थोडा सेपरेट होतो. तुम्ही बघू शकता मगाशी पूर्ण असं दुधासारखं दिसत होतं म्हणजे आपण दूधच गरम करतो अशा पद्धतीचं दिसत होतं. त्याच्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं अगदी चिमटीभर आणि ते तुम्हाला जेवढं जमेल तेवढं मिक्स करत राहायचं. काही जण काय करतात तूप ठेवतात गॅसवरती आणि दुसरं काहीतरी काम करत बसतात मग त्याचा खूप सारा गाळ राहतो मग तो करपतो आणि त्याचा वाससुद्धा तुपाला येतो. तर इथे तुम्ही बघू शकता जो काही गाळ राहिला आहे ना तो तुम्ही प्रेस करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे चमच्यानी वगैरे ते जेवढं तुम्ही प्रेस करत जाल ना तेवढं त्याचं तुपामध्ये रूपांतर होतं. नाहीतर मग तो गाळ काय होतो करपायला सुरुवात होते. त्याच्यामुळे जेवढा काय गाळ राहिलेला आहे जेवढा तुम्हाला प्रेस करता येईल इथे मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने प्रेस जर तुम्ही केलात तर गाळ कमी राहील आणि तूप जास्त तयार होईल. तर इथे अशा पद्धतीने तूप तयार झालेला आहे. थोडाफार फेसवरती येतो आणि तो काही खराब नसतो आणि ते गाळ बघू शकता अगदी कमी राहिलेला आहे. हार्डली 1 ते 2 चमचेच गाळ राहिलेला आहे. आता हे मी एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवणार आहे. ज्या स्टीलच्या डब्याचं जे मेजरमेंट आहे ते 1/2 किलोसाठी आहे. तर आता आपण बघूया 7 दिवसाच्या ज्या साईमध्ये किती तूप तयार होतं आणि ते तुम्ही बघू शकता अगदीच थोडासा गाळ राहिलेला आहे आणि बऱ्यापैकी तूप तयार झालेला आहे. राहिलेला गाळ हा खराब नसतो. त्याच्यामध्ये तुम्ही साखर टाकून चपातीसोबत लगेच खाऊ शकता. आणि जर तुम्ही तूप तयार करत असाल आणि तुम्ही तूप तयार करताना त्याच्यामध्ये खूप जास्त गाळ राहत असेल आणि तूप कमी तयार होत असेल तर तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये मी ज्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत अगदी साईजचा डबा फ्रीजरमधून केव्हा काढायचा तेव्हापासून ज्या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केलात तर बिलकुल काहीच वाया जाणार नाही.
आपण साठवलेल्या साईमधून. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब